नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने हे चौरंगाचे आसन कसे बनवायचे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी हे चौरंगाचे आसन एकदम परफेक्टरित्या कसं बनलं जाईल याकरता काही टिप्स देखील दिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि हाईप करा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर चौरंगाचे आसन बनवण्याकरता इथे आपल्याला पहिलं पानाचा आकार कट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. पेपर कॅनव्हास हा 4 इंच रुंदी आणि 9 इंच इतक्या उंचीचा हा मी कट करून घेतलेला आहे. कारण की ज्या ताईंची ही ऑर्डर आहे ना त्या ताईंच्या चौरंगाचं माप आहे 15 बाय 15 आणि उंची 8 इंच इतकी आहे. त्यामुळे 8 इंच उंची करता इथे मी 1 इंच याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि 9 इंचाचा हा पानाचा उंचीचा आकार मी दिलेला आहे. त्यानंतर या पानाच्या वरच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं माप टाकलेलं आहे. त्याचा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि हे सर्व मापे टाकून झाल्यानंतर इथे मी पानाचा आकार दिलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी पानाचा आकार असा दिलेला आहे. त्यानंतर हा पेपर कॅनव्हास मी कट देखील करून काढणार आहे. तर इथे तयार आहे आपलं पानाचा आकार. त्यानंतर मेन फॅब्रिक घ्यायचं आहे ज्याच्यापासून आपल्याला पानं तयार करायची आहेत. ते मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावर अस्तरचं फॅब्रिक ठेवलं आहे आणि त्यानंतर जो पानाचा आकार आपण कट केलेला आहे ना पेपर कॅनव्हासचा तो ठेवलेला आहे. टाचण्या अटॅच करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या कडेनं आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पानाच्या कडेनं मी मार्क केलेला आहे. बरोबर त्याच्यावरच आपल्याला शिलाई मारून हे पान तयार करून घ्यायचं आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या या पानाच्या कडेनं जिथे मार्क केलेला आहे बरोबर त्यावर मी शिलाई मारून घेत आहे. तर अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ना ते आपल्याला कट देखील करून काढायचं आहे. तर इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढलेलं आहे. त्यानंतर या पानाच्या कडेनं आपल्याला छोटे छोटे असे नॉचेस द्यायचे आहेत, कट द्यायचे आहेत. तर छान असे इथे तुम्ही बघू शकता मी या पानाच्या कडेनं कट देऊन घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे पान पलटी करून म्हणजे सरळ करून देखील घ्यायचं आहे. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही हे पान सरळ करून घ्यायचं आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही इथे बघू शकता हे पान आपलं सरळ करून झालेलं आहे. आणि त्यानंतर या पानाची जी टोकाची बाजू आहे ना ती आपल्याला एखाद्या सुईच्या किंवा टाचणीच्या मदतीने एकदम व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे. त्यानंतर हे पान आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि तिथे चॉकने सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे. कारण की त्यावर आपल्याला अटॅच करायची आहे लेस. तर इथे मी सोनेरी रंगाची लेस घेतलेली आहे आणि ती लेस या पानाच्या मध्यभागी तुम्ही बघू शकता मी अटॅच करून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे पानं देखील तयार करायचे आहेत आणि प्रत्येक पानाच्या मध्यभागी अशा पद्धतीने लेस अटॅच करायची आहे. तर हे चौरंगाचे आसन बनवण्याकरता इथे मी 16 पानं तयार करून घेतलेली आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या ही सर्व पानं आपली बनून तयार आहेत. त्यानंतर चौरंगाचा आपल्याला मधला जो बेस आहे ना तो तयार करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 15 बाय 15 इंचाचा हा मी पेपर कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. तर हा पूर्ण 15 बाय 15चा चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे पेपर कॅनव्हासवर. आणि त्याच्यानंतर याच्या जिथे आपण रेषा आखलेली आहे ना त्याच्या कडेनं आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. तर पूर्णपणे अशा पद्धतीने हा मी पेपर कॅनव्हास कट केलेला आहे आणि त्याला मेन फॅब्रिक आहे ना ते टाचण्यानं अटॅच करून घेतलेलं आहे. तर इथे मी चौरंगाचा मधला बेस बनवण्याकरता मेन फॅब्रिक जे आहे ना ते वेल्वेटचं वापरलेलं आहे. कारण की ज्या ताईंची ही ऑर्डर होती त्या ताईंची रिक्वायरमेंट होती की ते वेल्वेटच्या फॅब्रिकपासून तुम्ही हे चौरंगाचे आसन बनवा. तर इथे मी वेल्वेटच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे आणि जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना बरोबर त्यावर ही पानं 1/2 इंच मार्क करत जिथे शिलाई मारलेली आहे त्यावर हे पानं सर्व सेट करून घ्यायची आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या ही सर्व पानं तुम्ही बघू शकता मी या मेन फॅब्रिकवर सेट करून घेतलेली आहेत. वेल्वेटच्या फॅब्रिकचा आपण जो वापर केलेला आहे तर त्या फॅब्रिकची सरळ बाजू आणि पानाची सरळ बाजू एकमेकाकडे होतील अशा पद्धतीनेच आपल्याला हे सर्व पानं व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या हे पानं मी बरोबर जिथे शिलाई मारलेली आहे ना त्यावर सेट करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे सर्व पानं आपल्याला व्यवस्थितरित्या या
चौरंगाच्या बेसवर ठेवून तिथे स्टिच करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मी चारी बाजूकडनं पानाला शिलाई मारत अटॅच करून घेतलेले आहेत. त्यानंतर यावर अस्तरचं फॅब्रिक आपल्याला ठेवायचं आहे आणि जिथे मी मार्क केलेला आहे त्या भागात आपल्याला शिलाई मारायची नाही आहे. संपूर्ण या चौकोनाच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अस्तरच्या चारी बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि थोडासा भाग जिथे मी मार्क केलेलं होतं तिथे शिलाई मारलेली नाही आहे, कारण की तिथून आपल्याला हे चौरंगाचे आसन सरळ करून घ्यायचे आहे. त्यानंतर या फॅब्रिकचे चौकोनाचे चारी कॉर्नर मी कट करून काढलेले आहेत आणि जिथे शिलाई मारलेली नाही आहे तिथून हे फॅब्रिक, हे चौरंगाचे आसन आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या आणि सहजपणे आपलं हे चौरंगाचं जे आसन आहे ना ते सरळ करून झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता पानाचा आकार, रंग किती छान आणि सुरेख असा हा आपला बनून तयार आहे. आणि त्यानंतर या आसनची जी कोण्याची बाजू आहे ना ती आपल्याला एका सुईच्या किंवा टाचणीच्या मदतीने व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे. तर या आसनच्या चारी कोण्याची बाजू मी व्यवस्थितरित्या काढून घेणार आहे. आणि त्यानंतर या आसनाला आपण जिकडनं पलटी करून घेतलेला आहे, सरळ केलेला आहे, जे ओपन भाग आहे तिथे आपल्याला व्यवस्थितरित्या शिलाई मारत हा भाग आपल्याला पॅक करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी या आसनला शिलाई मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर या चौरंगाच्या आसनला मी अटॅच करणार आहे लेस. तर लेस ही माझ्याकडे तुम्ही बघू शकता गोल्डन कलरची लेस आहे. ती लेस मी या आसनला अटॅच केलेली आहे. आणि तुम्हाला मी याची रुंदी पण दाखवते की आपलं हे चौरंगाचं आसन आहे ना ते 15 बाय 15 इंचाचं बनून तयार आहे. त्यानंतर इथे पानाच्या खालच्या बाजूने मी हे ऑरेंज कलरचे पॉम्पॉम आहेत ते पॉम्पॉम अटॅच करून घेणार आहे. आणि सेम याच पद्धतीने बाकीच्या पानांना पण मी पॉम्पॉम अटॅच करून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये हे चौरंगाचे आसन जसं बाजारात मिळतं सेम त्याच पद्धतीने कसं बनवायचं हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की यूजफुल असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याआधी पण आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलवर मी चौरंगाचे आसन कशा पद्धतीने बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओही तुम्ही जाऊन पाहू शकता. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छान यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.